नमस्कार. आज आपण एका फार महत्त्वाच्या आणि पुरेशा चर्चेत न येणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. मी डॉक्टर राजेंद्र पारिजात. भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये मार्केटिंगमधून एकूणच त्याचे बदललेले स्वरूप आणि या प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांवर येणारा मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक ताण असं या चर्चेचं स्वरूप आहे. हा विषय केवळ आर्थिक अंगाने पाहणं खरं तर अपुरं ठरेल, कारण बँकिंग ही सेवा आहे आणि सेवेचं खरं वजन कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरती असतं. गेल्या दशकातील काही संक्रमणं जर आपण पाहिली, विशेषतः 2015 ते 2025 या काळामध्ये खऱ्या अर्थाने भारतामध्ये डिजिटल बँकिंगची पहाट झाली. जनधन योजनेने बँकिंग जनतेकडे आणले आणि नोटबंदीमुळे लोक बँकांच्याकडे धावत सुटले. कोविड काळात बँकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग डिजिटलचा पूर्णपणे स्वीकारला. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी होते बँकांचे कर्मचारी. कर्मचाऱ्यांवरील वाढता मानसिक ताण हे याचं एक दुसरं रूप आहे. ही एक शांत क्रांती होती, पण त्याचं हे दुसरं रूप असं आहे की त्याच्यामध्ये भरपूर ताण निर्माण झाले. सर्वसामान्यांना वाटतं की बँकेतील नोकरी म्हणजे सुरक्षित, हवेशीर ऑफिस, फिक्स वेळा, चांगला पगार. पण गेल्या दशकात ही प्रतिमा हळूहळू मोडायला लागलेली आहे. मार्केटिंग टार्गेटचं दडपण वाढत आहे. आपल्या खात्यात एफडी ठेवा, क्रेडिट कार्ड घ्या, लोन घ्या, इन्शुरन्स घ्या, हे सगळं ग्राहकांना सांगताना कर्मचाऱ्यांवर सतत महिन्याला टार्गेट पूर्ण करण्याचं दडपण असतं. बँकिंग आता केवळ व्यवहार चालवणं राहिलं नाही, ती सेल्स आणि मार्केटिंग मधली एक स्पर्धा सुरू झालेली आहे. टार्गेट पूर्ण नाही झालं तर अपमानकारक भाषेत मेल येतात, वरिष्ठांची झाडाझडती होते, प्रमोशन थांबतं, आत्मविश्वासाला तडे जातात आणि बरंच काही होतं. एका अर्थाने कार्य आणि जीवन, वर्क आणि लाईफ यांचं संतुलन किंवा बॅलन्सचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहतो. पूर्वी बँक म्हणजे 10 ते 5 अशी वेळ, शनिवार रविवार सुट्टी, पण आता तसं नाही. नियमित वेळेनंतर सुद्धा शाखा उघडी ठेवावी लागते, फील्डमध्ये जाऊन विक्री करावी लागते, घरात सुट्टीच्या वेळात सुद्धा फोनवर व्यवहार पूर्ण करावे लागतात. या सगळ्याचा परिणाम कौटुंबिक नात्यांवर आहे, मानसिक आरोग्यावर आहे आणि व्यक्तिगत समाधानावर सुद्धा होत आहे. ग्राहकांची अपेक्षा जी आहे ती एक वाढती गुंतागुंत आहे. आजचा ग्राहक स्मार्ट आहे, त्याच्याकडे इंटरनेट आहे, तुलना करण्यासाठी 1000 पर्याय आहेत आणि वेळ कमी आहे. या परिस्थितीत प्रत्येक ग्राहकाला वैयक्तिक सेवा देणं, तत्काळ उत्तरं देणं आणि सर्वोत्तम अनुभव मिळणं अपेक्षित आहे. या अपेक्षांची जुळवून घेण्यासाठी बँकांनी ग्राहक केंद्रित कस्टमर सेंट्रिक सेवा सुरू केल्या, पण त्यामागे उभा राहतो एक कर्मचाऱ्यांचा थकलेला पण प्रामाणिक चेहरा. त्यातच सरकारी योजना, CSR आणि सामाजिक जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टी भार बनून त्याच्या मागे लागतात. जनधन असेल, मुद्रा लोन असेल, स्टार्टअप स्कीम्स असतील, किसान क्रेडिट कार्ड असेल, या सगळ्या योजना बँकांमार्फत राबवल्या जातात. सरकारकडून आलेला आदेश, वरिष्ठांचं फॉलोअप आणि सामान्य जनतेला समजावून सांगणं ही सगळी जबाबदारी बँक कर्मचाऱ्यांवर येते. प्रश्न असा आहे की या कामाचा मोबदला किती आहे आणि या कामाच्या मानसिक ताणाची किंमत काय आहे किंवा या कामाची मानसिक किंमत कोण मोजणार. त्यातच फिनटेकमध्ये एक स्पर्धा आणि नव्या स्वरूपातील बँकिंग उदयाला आलेलं आहे. 2020 नंतर पेटीएम आहे, फोनपे आहे, गुगल पे यासारख्या ॲप्सने बँकिंग क्षेत्रात प्रवेश केलाय. लोकांना वाटलं की आता बँका मागे पडतील, पण प्रत्यक्षात बँकांनी या स्पर्धेला सामोरं जात नवीन डिजिटल पर्याय दिलेले आहेत. UPI, डिजिटल लोन, चॅटबॉट, कस्टमरसाठी ॲप्स आणि खूप काही सेवांची अशी एक वैविध्यता यामध्ये. पण यामागे एक गोष्ट लोक विसरतात की हे तंत्रज्ञान ग्राहकांना देण्यासाठी कर्मचाऱ्यांना नवीन शिकावं लागलं, रात्रंदिवस प्रशिक्षण घ्यावं लागलं, चुका सुधाराव्या लागल्या आणि वेळप्रसंगी सुट्ट्याही रद्द कराव्या लागल्या. बँकिंग मधला माणूस हरवतोय का? आत्ताच्या बँक शाखांमध्ये ग्राहकांना वेटिंग टोकन, क्यू मॅनेजमेंट आणि डिजिटल पद्धती वापरणं अपेक्षित असतं. पण ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण ग्राहक, अपंग, अशिक्षित व्यक्तींसाठी आजही माणूसपण खूप महत्वाचं आहे. आज मार्केटिंग, ब्रँडिंग आणि तंत्रज्ञानात इतकं गुंतलेलं आहे बँकिंग की काही ठिकाणी खरोखर संवेदना हरवत चालल्या आहेत. कर्मचाऱ्यांनाही सांगितलं जातं की टाइम कन्झ्युमिंग क्लायंट टाळा, डिजिटलला प्राधान्य द्या.
पण आत मनात कुठेतरी सेवेचा आत्मा हरवत चाललेला आहे. मार्केटिंग म्हणजे माणूस ओळखणं असतं हे खरं तर विसरलं नाही पाहिजे, हे विसरू नका. आज बँकांचं मार्केटिंग म्हणजे फक्त प्रोडक्ट विकणं नको आहे. ते असं असलं पाहिजे की ग्राहक, कर्मचारी आणि समाज आणि शिवाय तंत्रज्ञान यांच्यातील संतुलन साधणं. बँक कर्मचारी हे फक्त कर्मचारी नाही, ते एक प्रेरणा आहेत. त्यांनी समाजाशी संपर्क केला आहे, लोकांचं स्वप्न पाहिलं आहे, अनेक घरांची आर्थिक शिस्त घडवलेली आहे. त्यामुळं एक नवीन विचार या चर्चेच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की बँकिंग म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार नाही, तो एक सामाजिक व्यवहार आहे. बँक कर्मचारी हा केवळ सेल्स एजंट नाही, तो एक शिक्षक आहे, सल्लागार आहे, मदतनीस आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे. बँकिंगचं मार्केटिंग हे फक्त जाहिरात नाही, ते एक भविष्यातील विश्वासाचं बीज रोवण्यासारखं आहे. त्यात पुन्हा एक मुद्दा कायम ऐरणीवर असतो, तो असा आहे की जुने बँक कर्मचारी आणि नवीन कर्मचारी. जुने बँक कर्मचारी हे तर अनुभवाची शिदोरी आहेत, बँकिंग क्षेत्राचे चालते बोलते ग्रंथ आहेत. त्यांच्याकडे व्यवहार ज्ञान, मानसशास्त्र समजण्याची दृष्टी, संकट समयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे. ते काळाच्या कसोटीतून गेलेले आहेत. कोणत्या कागदपत्रातून काय धोका ओळखायचा, ग्राहकाच्या देहबोलीवरून त्याचा उद्देशाचा अंदाज कसा घ्यायचा हे त्यांना नैसर्गिकपणे येत आहे. त्यांना संगणक ज्ञान नाही आहे, मर्यादा आहेत. त्यांची निर्णय शक्ती, अनुभवावर आधारित प्रॅक्टिकल अप्रोच आणि जबाबदारीची जाणीव ही मात्र फार ठोस असेल. पर्सनल कनेक्शन आहे, विश्वासार्हता आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांमुळे अनेक वेळा शाखेतील व्यवहार स्मार्ट मशीनपेक्षा जास्त माणूसपणा दाखवतात. याच्या उलट नवीन कर्मचाऱ्यांची परिस्थिती आहे. डिजिटल आत्मविश्वास खूप आहे, पण अनुभव खूप कमी आहे. ते बहुतेक उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी घेऊन बँकेत आलेले आहेत. त्यांची डिजिटल साक्षरता प्रखर आहे. UPI, CRM, कोर बँकिंग सॉफ्टवेअर याबद्दल ते सफाईदारपणे हाताळणी करू शकतात. डॉक्युमेंटेशनमधलं परफेक्शन हा त्यांचा गुण आहे. त्यांना प्रशिक्षणाद्वारे आधुनिक बँकिंग प्रणाली शिकवल्या जातात आणि ते फिनटेकशी संलग्न सेवा सहज हाताळू शकतात. पण अनेकदा या नव्या पिढीतील कर्मचाऱ्यांमध्ये ग्राहक व्यवस्थापनामध्ये असणारी सहवेदना, स्थळविशिष्ट अनुभवज्ञान आणि जोखमीचं मूल्यांकन करणारी नैसर्गिक निर्णय शक्ती अजूनही तयार नाही. ती खरी तर विकसित होत असते. ते डिजिटलवर अधिक अवलंबून असतात. त्यामुळे एखाद्या तांत्रिक अडथळ्याच्या वेळी त्यांच्याकडे बॅकअप प्लॅन तयार नसतो. त्यामुळे जुना आणि नवा अशी तुलना करायची वेळ आली तर जुने लोक अनुभवी, परखड निर्णय क्षमता, कागदोपत्री तपशिलांकडे लक्ष ठेवणारे आणि ग्राहकाचे मन समजून घेणारे आहेत. तपशीलवार काम, विश्वास निर्माण करणारे व्यवहार, पण तंत्रज्ञानापासून लांब आहेत. तर नवीन कर्मचारी उत्तम तंत्रज्ञान वापरतात, जलद सेवा देतात, कागदविरहित व्यवहार करू शकतात. स्पीड, अचूकता, गती सगळं काही आहे, पण अनुभवाच्या कमतरतेमुळे निर्णय घेण्यामध्ये अडचण येते. अशा वेळेला मी म्हणेन की अनुभव आणि तंत्रज्ञान या दोघांचा चांगला संगम घडला पाहिजे. हे एकत्र आले पाहिजेत. हीच आजच्या बँकिंगची खरी गरज आहे. मी डॉक्टर राजेंद्र पारिजात, नॉलेज टुरिझम करता.